मागच्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांनी पक्षाला सतत अडचणीत आणणाऱ्या काँग्रेसच्या शशी थरूरांनी तुर्तास आपली तलवार म्यान केल्याचं दिसतंय। राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष खरगे यांच्यासोबत जवळपास 2 तास झालेल्या चर्चेनंतर थरूर यांनी आपण काँग्रेसमध्येच होतो आहे आणि राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। आपली काही वैयक्तिक मते असतात ती आपण मांडत असतो, परंतु मी कुठेही पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन केलेले नाही असे थरूर यांनी म्हटले। विशेष म्हणजे थरूर यांनी यावेळी राहुल गांधींची अगदी मनमोकळी स्तुती केली आहे। अर्थात थरूर यांच्यामध्ये आज जो काही बदल पाहायला मिळतोय त्यामागे त्या 2 तास चाललेल्या बैठकीचा मोठा हात नक्कीच आहे। या 2 तासांमध्ये बरेच समज आणि गैरसमज दूर झाले असावे। अर्थात ते दूर होणे गरजेचेही होते। लवकरच केरळमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे। डाव्या पक्षाच्या युतीने मागच्या वेळी इतिहास बाजूला सारत लागोपाठ दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला होता। या डाव्या आघाडीला हॅट्रिक पासून रोखायचे असेल तर शशी थरूरांसारख्या नेत्याला नाराज करणे परवडणारे नाही हे काँग्रेस श्रेष्ठींच्या लक्षात आले असावे। केरळ काँग्रेसचा शशी थरूर एक मोठा चेहरा आहे। त्यांची नाराजी पक्षाला या निवडणुकीत महागात पडू शकली असती। दुसरीकडे शशी थरूर यांना एकदा तरी केरळचे मुख्यमंत्रीपद भूषवण्यास मिळावे असे वाटत आहे आणि त्यांची ही इच्छा त्यांनी अनेकदा उघडपणे व्यक्त केली आहे। आपले हे स्वप्न केवळ काँग्रेस सोबत राहूनच पूर्ण होऊ शकते याची जाणीव थरूर यांना आहे। काँग्रेस नेतृत्वाने कदाचित थरूर यांना तशी संधी मिळेल असे आश्वासन किंवा संकेत दिले असावे। त्यामुळेच केरळ विधानसभा निवडणुकीत थरूर प्रयत्नांची शिकस्त करतील। त्यांची पक्षाला गरज आहे आणि त्यांना पक्षाची गरज आहे। गरज दोघांचीही आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।